Hello friends, myself Dr. Venkat Dhuma from Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur. Today we are going to discuss the next part of goods and services tax. In first video, we have seen Article 265, Article 246 and Article 254 and the provisions under these articles. Today we are going to discuss the next part of these articles. So friends, subscribe, like and share my YouTube channel Venkat Dhuma. Let's start. Friends, we have seen Article 246. Today we are going to discuss the Article 246A. This is the amendment in the year 2016. आपण बघितलं आर्टिकल 246 मध्ये शेड्यूल 7 जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 3 लिस्ट दिलेले आहेत. लिस्ट 1 युनियन लिस्ट, लिस्ट 2 स्टेट लिस्ट आणि लिस्ट 3 कॉन्करंट लिस्ट. जे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स येणार आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस हा जो सब्जेक्ट होता हा लिस्ट 1 चा होता. सेल्सचा जो सब्जेक्ट होता तो लिस्ट 2 मधला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा सब्जेक्ट होता आणि त्या विषयावरती त्या गव्हर्नमेंटला लॉ बनवता येत होते. पण आता दोन्ही गव्हर्नमेंटला जर लॉ बनवायचा असेल म्हणजे गुड्सवरती ॲज वेल ॲज सर्व्हिसवरती तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने 101st अमेंडमेंट बिल 101 अमेंडमेंट बिल आणलं आणि ह्या अमेंडमेंट बिलानुसार 246A आर्टिकल इन्सर्ट केलं ते 2016 मध्ये आणि हे 2016 मध्ये आर्टिकलमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज केल्यामुळं आता स्टेट गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज सेंट्रल गव्हर्नमेंट या दोघांनाही गुड्स आणि सर्व्हिसेसवरती लॉ बनवता येऊ शकतो. काय प्रोव्हिजन आहेत आर्टिकल 246A चे ते आपण बघू. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन आर्टिकल 246 अँड 254. 246 इज रिलेटेड टू शेड्यूल 7 ते लिस्ट दिलेली आहे आणि 254 मध्ये पार्लमेंटला जे लॉज आहेत कॉन्करंट लिस्टमध्ये त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की म्हणजे पार्लमेंटचा ॲक्ट हा सरपास करेल स्टेट गव्हर्नमेंटला. हे 2 आर्टिकल्स पार्लमेंट अँड सब्जेक्ट टू क्लॉज 2 द लेजिस्लेचर ऑफ एव्हरी स्टेट हॅव पॉवर म्हणजे पार्लमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हॅव पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हे जे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सवरती ॲक्ट बनवायचे जे पॉवर्स दिले गेले ते आर्टिकल 246A नुसार दिले गेले. इम्पोज बाय द युनियन ऑर बाय द सच स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट आणि युनियन जे टेरिटरीज आहेत यांच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसवरती टॅक्स म्हणजे टॅक्स ॲक्ट बनवण्याचे पॉवर्स दोन्ही गव्हर्नमेंटला दिले गेले. पण क्लॉज 2 मध्ये असं सांगतं पार्लमेंट हॅज एक्सक्लुसिव्ह पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स where the supply of goods, supply is a very important word, supply of goods or of services or both takes place in the course of interstate trade or commerce. Interstate trade म्हणजे सपोज सेलर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे, महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे आणि हा तो AP मध्ये आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये आंध्र प्रदेश स्टेटमध्ये एखाद्या सेलर आणि बायर या दोघांमध्ये व्यवहार होत असेल अशा परिस्थितीमध्ये जो ट्रान्झॅक्शन होतो याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन्सवरले हे जे ॲक्ट आहेत कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा SGST वेगळा असेल, आंध्र प्रदेशचा वेगळा असेल पण ह्या 2 स्टेटमध्ये जर ट्रान्झॅक्शन होत असेल तर त्याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आणि ह्या इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनमध्ये जे लॉ आहेत हे लॉ बनवायचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटला पार्लमेंटला दिलेला आहे. म्हणजे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनचे लॉ हे पार्लमेंट बनवेल, सेंट्रल गव्हर्नमेंट बनवेल आणि इंट्रास्टेट म्हणजे सेलर आणि बायर एकाच स्टेटमधले आहेत. महाराष्ट्र स्टेटमधला आहे सेलर पण तिथलाच आहे, बायर पण आहे. दिस इज नोन ॲज इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन. इंट्रास्टेट आणि ह्या इंट्रास्टेटमध्ये आपला स्टेट गव्हर्नमेंट ॲक्ट बनवेल. दिस इज द पॉवर गिव्हन ॲज पर आर्टिकल 246A आणि हे 246A इन्कल्केट केलं ऑन 101st अमेंडमेंट बिल 2016 नुसार. त्याच्यानंतर आर्टिकल 269A जो आहे
की जो ॲक्ट आहे, आता जो GST ॲक्ट येणार आहे, GST ॲक्टमध्ये दोघांचे कॉम्पोनंट आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल एज स्टेट गव्हर्नमेंटचे कॉम्पोनंट आहेत. तर हे टॅक्स लेव्ही करायचा अधिकार कोणाचा असेल, कलेक्शन कोण करेल, कोणतं गव्हर्नमेंट करेल, या संबंधीचे जे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत ते आर्टिकल 269A मध्ये, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1950 इन्सर्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन 101st अमेंडमेंट, तेच जे अमेंडमेंट बिल होतं 2016 मधलं 101 नंबरचं, त्यानुसार हे पावर्स 16/9/2016 नुसार मिळालेले आहेत. याच्यामध्ये लेव्ही अँड कलेक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इम्पोज करणं आणि कलेक्शन करणं GST इन कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड. इंटरस्टेट एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये कोण टॅक्स लेव्ही करेल आणि कोण कलेक्ट करेल याचे पावर्स 269A मध्ये दिलेले आहेत. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन सप्लाईज इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स शॅल बी लेव्हीड अँड कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ज्यावेळेस एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये सेल्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस होतील अशा परिस्थितीमध्ये तो GST लेव्ही करायचा आणि कलेक्शन करायचे पावर्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटला असतील. अँड सच टॅक्स शॅल बी अपोर्शन बिटवीन, हा जो टॅक्स आहे हा विभागला जाईल बिटवीन द युनियन अँड स्टेट्स इन द मॅनर ॲज मे बी प्रोव्हाइडेड बाय द पार्लमेंट बाय अ लॉ. म्हणजे दोघांचा कॉम्पोनंट सारखा असेल पण तो कलेक्शन आणि लेव्ही करायचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कौन्सिल. GST कौन्सिल ही एक कौन्सिल आहे ज्याच्यामध्ये सगळ्या स्टेटचे फायनान्स मिनिस्टर्स, सेंट्रलचा फायनान्स मिनिस्टर हे सगळे मेंबर्स आहेत आणि यांचे कौन्सिल आहे, त्यानुसार हे ठरवेल, त्यानुसार रिकमेंड करेल, त्यानुसार ते कलेक्ट केलेला GST अपोर्शन केला जाईल. सेंट्रल गव्हर्नमेंटचा काही भाग असेल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा काही भाग असेल. Now, in this clause, explanation is also given. Explanation दिलेलं आहे की for the purpose of this clause, supply of goods or services or both in the course of import into territory of India. जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सर्व्हिसेस इम्पोर्ट करत असाल, शॅल बी डीम्ड टू बी सप्लाय ऑफ गुड्स, आणि तो सप्लाय ऑफ गुड्स समजला जाईल, और सर्व्हिसेस और बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. म्हणजे जर तुम्ही इम्पोर्ट करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर्स असेल लेव्ही आणि कलेक्शन करायचं GST. सेकंड पार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे, द अमाऊंट अपोर्शन टू द स्टेट अंडर क्लॉज 1 शॅल नॉट बी फॉर्म पार्ट ऑफ द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. म्हणजे जो IGST जो टॅक्स असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचा, ते IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा जो असेल हा दोन भागामध्ये विभागला जाईल. सेंट्रलचा काही भाग असेल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा काही भाग असेल. त्यातला स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही भाग असेल तो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाचा म्हणजे मध्ये जमा होणार नाही, तो त्या स्टेट गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केला जाईल. नाउ दिस इज द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. आता आपण बघितले थोडंसं GSTचं बॅकग्राऊंड, हा GST कुठून आला, कुठली आयडिया आहे वगैरे वगैरे थोडंसं आपण त्याच्यावरती बघू. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वॉज फर्स्ट डिवाइज्ड बाय जर्मन इकॉनॉमिस्ट. जर्मनीमध्ये बेसिकली ही कन्सेप्ट अस्तित्वात आली ड्युरिंग 18th century बेस्ड ऑन व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हे व्हॉट इज द व्हॅट आपण पुढे थोडंसं व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची जी कन्सेप्ट होती त्याच्यावरती आधारित GSTची कन्सेप्ट जर्मनीमध्ये 18th centuryमध्ये अस्तित्वात आली. पण GST वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन फ्रान्स. जरी जर्मनीनं त्याचा शोध लावलेला असला तरी फ्रान्समध्ये 1954ला हे फर्स्ट गव्हर्नमेंट आहे फ्रान्सचं ज्यांनी GSTचं अंमलबजावणी त्यांच्या देशामध्ये केली 1954मध्ये. आज मोर दॅन 160 कंट्रीज 160 पेक्षा जास्त देशामध्ये हॅव इम्प्लिमेंटेड GST आज 160 देशापेक्षा जास्त देशामध्ये अवलंब केला जातो. पण कॅनडा अँड ब्राझील आर हॅव्हिंग ड्युअल GST अँड सेंट्रल GST अँड स्टेट GST. म्हणजे कॅनडा, ब्राझील आणि इंडिया या पूर्ण 160 देशामध्ये हे 3 देश कॅनडा, ब्राझील आणि इंडिया असे आहेत की ज्या ठिकाणी ड्युअल GST आहे. ड्युअल GST म्हणजे GSTचा जो कॉम्पोनंट आहे या GSTच्या कॉम्पोनंटमध्ये 2 पार्ट असतील, एक स्टेटचा पार्ट असेल आणि एक सेंट्रलचा पार्ट असेल. हे दोघांचं मिळून वेगवेगळे पार्ट्स असतील. बिल एकच असतं, त्याच्यावरती आपल्याला CGST पण बघायला मिळतं, SGST पण बघायला मिळतं. हे दोघांना मिळून आपण GST म्हणतो. ह्याला आपण ड्युअल GST सिस्टीम असं म्हणतो. रिमेनिंग देशामध्ये सिंगल GST सिस्टम आहे.
आहे. म्हणजे सिंगल GST सिस्टीममध्ये म्हणजे फक्त GST लावला जाईल आणि तो GST एकतर स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करेल आणि त्यानंतर तो त्या स्टेट गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. त्याला सिंगल GST सिस्टीम असं म्हणतो. पण जगामध्ये हे 3 देश कॅनडा, ब्राझील आणि इंडिया हे 3 देश आहेत ज्याच्या ठिकाणी ड्युएल GST सिस्टीम लावली जाते. मोस्ट ऑफ द अदर कंट्रीज म्हणजे 3 देश सोडून फॉलोड युनिफाईड GST. युनिफाईड दॅट इज सिंगल GST सिस्टीम. एकच GST तुम्हाला लावला जाईल आणि त्यातला भाग सेंट्रलला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला विभागून दिला जाईल. नाउ बेसिक कन्सेप्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द GST. ह्या कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. अगोदर आपण थोडंसं काय परिस्थिती होती बिफोर GST हे आपण बघू. सपोज मिस्टर X, मिस्टर A, मिस्टर B, मिस्टर C हे 3 आहेत. सपोज मिस्टर A इज मॅन्युफॅक्चरर, हा होलसेलर आणि मिस्टर ही रिटेलर आहे. आता ह्या तिघांमध्ये ज्यावेळेस सेल व्हायचा A कडून B ला, B कडून C ला, अशा परिस्थितीमध्ये सपोज A न मॅन्युफॅक्चरिंग केलं, त्याच्यासाठी रॉ मटेरियल 1000, त्याच्यानंतर त्याचं प्रॉफिट रॉ मटेरियल होतं, त्याचं प्रॉफिट सपोज 100 रुपये आणि हे असे टोटल 1100 रुपये आणि याच्यावरती टॅक्सेस जे होते, सपोज टॅक्सेस ॲट द रेट 10% असतील तर ते 110 रुपये म्हणजे असे एकूण 1210 रुपयाला A Bला ही वस्तू विकायचा. ज्यावेळेस Bकडे ही वस्तू यायची त्यावेळेस B याच्यावरती 1210 या वस्तू याच्यामध्ये प्रॉफिट सपोज याचं 100 रुपीज आणि टोटल 1310 रुपये आणि मग ह्याच्यावरचा टॅक्स ॲट द रेट 10% म्हणजे 131 रुपये म्हणजे 1441 रुपयाला B हा Cला ही वस्तू विकायचा आणि 1441 सपोज ह्याचं प्रॉफिट 100 रुपये म्हणजे टोटल 1541 आणि याच्यावरचा टॅक्स ॲट द रेट 10% दॅट इज 154 म्हणजे 1695 रुपयाला ही वस्तू विकायची. म्हणजे व्हॅट येण्याच्या अगोदर सुद्धा अगोदरची ही परिस्थिती आहे. व्हॅट येत असताना काय व्हायचं, इथं जी अमाऊंट 1210 B त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 1210ला नोंद करायचा. म्हणजे इथं जो 110 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटला गेला आहे याच्यावरती परत या ठिकाणी टॅक्स लागायचा. परत Bनं Cला वस्तू विकल्यानंतर तो Cवर सुद्धा तो त्या टॅक्स ऑन टॅक्स लागायचा. ह्याला आपण कास्केडिंग इफेक्ट असं म्हणतो. टॅक्स ऑन टॅक्स हे प्रत्येक ठिकाणी अगोदर टॅक्स दिलेला असताना सुद्धा त्या टॅक्सवरती टॅक्स लागायचा, याच्या हातामध्ये लागायचा, याच्या हातामध्ये टॅक्स लागायचा. आणि हे जे टॅक्स ऑन टॅक्स जे होतं हे टॅक्स ऑन टॅक्समध्ये जे डबल टॅक्सेशन व्हायचं हे डबल मल्टी टॅक्सेशन व्हायचं, मल्टिपल टॅक्सेशन सिस्टीम होती, ही कमी केली व्हॅटमध्ये. व्हॅटमध्ये काय केलं, सपोज रॉ मटेरियल 1000 त्याचं प्रॉफिट आहे 100 रुपीज, ते टोटल झाले 1100 आणि टॅक्स आहे ॲट द रेट 10% दॅट इज 1110 म्हणजे 1210. पण ज्यावेळेस तो Bकडे वस्तू जायची, Bकडे गेल्यानंतर तो B त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 1100ची नोंद करायची, 1210ची नोंद नाही करायचा, तो 1100ची नोंद करायचा. ह्याचं प्रॉफिट 100 रुपये म्हणजे 1200, ह्याच्यावरचा टॅक्स होतो 120 रुपये म्हणजे 1320 रुपये. आता या 1120 रुपये हा जो टॅक्स होता ह्या 120 रुपयेमधले गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी 110 रुपये त्याला मिळालेले आहेत. म्हणजे 120 जरी त्याला टॅक्स लागला तरी त्याला गव्हर्नमेंटला 110 रुपये वजा करून, कारण जे ऑलरेडी पेड केलेले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटला फक्त 10 रुपये टॅक्स हा पेड करावा लागायचा. म्हणजे दिस इज इनपुट टॅक्स, हे इनपुट टॅक्स याला म्हणतो. आणि हे आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू सेल करत असताना त्याला लागलेला टॅक्स दिस इज आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस केला की जो डिफरन्स राहायचा तोच डिफरन्स त्याला Bला पेड करावा लागायचा. ह्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे ह्याला 110 रुपयाचं क्रेडिट या ठिकाणी मिळायचं, ह्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतो. तसंच Bकडनं Cकडे ज्यावेळेस वस्तू जायची त्यावेळेस ती ह्या 1200 रुपयाची नोंद व्हायची. आणि सपोज त्याचं प्रॉफिट 130 रुपये म्हणजे 1300 रुपये, प्रॉफिट 130 रुपये म्हणजे टॅक्स 130 रुपये, असे टोटल 1430. ह्या 130मध्ये गव्हर्नमेंटला ऑलरेडी 120 रुपये मिळालेले होते आणि म्हणून याला Cला फक्त 10 रुपये टॅक्स पेमेंट करावा लागायचा. म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स जे व्हॅट येण्याच्या अगोदर होतं ते व्हॅटनी
कमी केलं. म्हणजे कास्केडिंग इफेक्ट बेसिकली व्हॅटमध्ये कमी झालेला, व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये कमी झाला. पण इथे प्रॉब्लेम दुसरा होता. हा प्रॉब्लेम, व्हॅट हा इज द सब्जेक्ट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटचा सब्जेक्ट असल्यामुळे, स्टेट गव्हर्नमेंटचा सब्जेक्ट असल्यामुळे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनमध्ये इनपुटचं टॅक्स क्रेडिट मिळत नव्हतं आणि म्हणून GST हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बेसिकली कास्केडिंग इफेक्ट इज एलिमिनेटेड इन व्हॅट, ते व्हॅटमध्ये कमी केलं गेलं आणि आता GSTमध्ये इंटरस्टेटमध्ये जो क्रेडिट मिळत नव्हतं ते पण आता कमी झालेलं आहे. त्याला आपण व्हॅट असं म्हणतो. व्हॉट इज व्हॅट नाव? व्हॅट, द व्हॅट वॉज इंट्रोड्यूस इन इंडिया इन द इयर 2005. 2005 मध्ये ही व्हॅट सिस्टीम आली. इट इज अ मल्टी पॉइंट सिस्टीम of taxation on sale of goods wherein a mechanism is provided to grant credit for tax paid on inputs. इनपुटवरचा जो टॅक्स दिलेला होता त्याचं क्रेडिट दिलं जायचं. अंडर व्हॅट द टॅक्स इज कलेक्टेड इन स्टेजेस ऑन ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग सेल ऑफ गुड्स. जेवढ्या वेळेस तो सेल केला जायचा त्यावेळेस त्याला त्याचं क्रेडिट मिळायचं. द इनपुट टॅक्स इज रिबेटेड ऑन आउटपुट टॅक्स. म्हणजे इनपुट टॅक्समधून आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस करून जे बॅलन्स होतं तेच आपल्याला ह्या व्हॅटमध्ये द्यावं लागायचं. पण ही फॅसिलिटी फक्त इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शनसाठी होती, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनसाठी नव्हती, कारण व्हॅट हा सब्जेक्ट स्टेट गव्हर्नमेंटचा होता. नो कास्केडिंग इफेक्ट. कास्केडिंगचा अर्थ आहे टॅक्स ऑन टॅक्स. अ टॅक्स दॅट इज लेविड ऑन अ गुड्स at each stages of the production process up to the point of being sold to the final consumer. फायनल कंझ्युमरपर्यंत जाईपर्यंत जे टॅक्स ऑन टॅक्स लागायचा त्याला कास्केड असं म्हणतो. अ कास्केड टॅक्स इज अ टाईप ऑफ टर्नओव्हर टॅक्स विथ ईच सक्सेसिव्ह ट्रान्सफर बिंग टॅक्स इन्क्लुजिव्ह ऑफ एनी प्रोव्हिजन कास्केड टॅक्स बिंग लेविड. कास्केड इफेक्टमध्ये सपोज जेवढ्यांच्या हातामध्ये जायचा, कास्केड इज वॉटरफॉलशी संबंधित आहे. सपोज कास्केड मॅन्युफॅक्चर ए आहे, मिस्टर ए आहे, आत्ताच्या उदाहरणामध्ये मिस्टर बी आहे, मिस्टर सी आहे. हा मिस्टर एच्या हातामध्ये ते वस्तू राहायची, त्याच्यामध्ये टॅक्स हा याला लावायचा 1, 2, 3 म्हणजे ए, बी आणि सी तिघांचा ठिकाणी टॅक्स लावायचा. ज्यावेळेस ती वस्तू बीकडे जाईल त्यावेळेस बी आणि सी दोघं टॅक्स लावायचे आणि ज्यावेळेस ते सीकडे जाईल त्यावेळेस तो टॅक्स लावायचा. म्हणजे हे जे आहे याला आपण कास्केड असं म्हणतो. वॉटरफॉल हे डायरेक्टली धबधबा जो म्हणतो आपण, डायरेक्टली तो पाणी खाली पडतं त्याला वॉटरफॉल म्हणतो. ज्यावेळेस पाणी असं थोडंसं येतं त्याला आपण कास्केड असं म्हणतो. म्हणजे याच्यावरून ती कास्केड कन्सेप्ट घेतलेली आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट, आताच आपण सांगितलं इनपुट टॅक्स क्रेडिट. इट मीन्स द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. जे वस्तू आपण खरेदी करत होतो त्याच्यावरचं जे टॅक्स आपण भरलेला होता त्याचं आउटपुट टॅक्समधून मायनस करून रिमेनिंग बॅलन्स भरावा लागतो, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतो. आपल्या GSTमध्ये याच्यावरती एक सेपरेट चॅप्टर आहे. नाऊ ड्युअल GST. इंडिया इज अ फेडरल कंट्री. आपण बघितलं काही स्टेट्स आहेत म्हणजे संघराज्य आहे. वेअर बोथ द सेंट्रल अँड स्टेट हॅव बीन असाइन द पॉवर्स टू लेवी कलेक्ट टॅक्स थ्रू अपॉर्शनेट लेजिस्लेशन. आणि या दोघांनाही टॅक्स कलेक्ट करण्याचा, लेव्ही करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून कॅनडा, ब्राझील आणि इंडिया या 3 देशामध्ये, जगातील 3 देशामध्ये ड्युअल GST सिस्टीम आहे. ह्या 4 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण आज बघितल्या. रिमेनिंग कन्सेप्ट पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. थँक्यू.